सुरू करू आपण क्लास. या पूर्वीच्या क्लासला आपण समाजशास्त्राचा अभ्यास विषय यावर चर्चा केली होती. आज आपल्याला अभ्यासायचं आहे समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. यापूर्वी आपण पहिल्या प्रकरणातील वेगवेगळ्या घटकांवर चर्चा केलेली आहे. आज आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. काल आपण याच्यापूर्वी कालचा जो आपला क्लास झाला त्यामध्ये आपण अभ्यासलं होतं, पाहिलं होतं की समाजशास्त्र समाजातील घडणाऱ्या घटनाघडामोडींचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या घटकांचा अभ्यास समाजशास्त्रज्ञ करीत असतात या संदर्भात आपण काल विस्ताराने चर्चा केली. आज आपल्याला अधिक विस्ताराने अभ्यासायचं आहे समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. जे समाजशास्त्रज्ञ, संशोधक समाजातील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनाघडामोडींचा अभ्यास करत असतात त्या घटनाघडामोडींच्या अभ्यासाचं महत्त्व समाजाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, समाजातील समूह, समुदाय आणि व्यक्तींच्या दृष्टिकोनातून, राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या शास्त्राचं किंवा या शास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे हे सुद्धा अधोरेखित करणं अत्यंत आवश्यक आहे. अलीकडील काळात आपण पाहतो की भारतीय समाज व्यवस्थेची जी क्लिष्टता आहे, गुंतागुंत आहे, इतर कुठल्याही पाश्चात्य राष्ट्रामध्ये एवढ्या गुंतागुंतीची समाज व्यवस्था ही आपल्याला अस्तित्वात असलेली पाहायला मिळत नाही. आणि या गुंतागुंतीच्या असणाऱ्या समाज व्यवस्थेची सामाजिक संरचना ही संतुलितपणे संचालित होत आहे की नाही, सामाजिक व्यवस्थेमध्ये समाजाचा विकास हा किंवा प्रगती ही व्यवस्थित होत आहे की नाही, समाज अधोगतीकडे जात आहे का, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत आहेत का, सर्वच क्षेत्रातील प्रगती जर आपल्याला या समाजाची अभ्यासायची असेल तर त्यासाठी आपल्याला या समाजशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व जाणून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. आपल्याला माहित आहे की समाजशास्त्र हे सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि कुठल्याही व्यवस्थेतील व्यक्तिव्यक्तींचे असणारे जे सामाजिक संबंध असतात हेच कुठल्याही सामाजिक व्यवस्थेच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. सामाजिक संबंधांची व्यवस्था जर सुस्थिर असेल, सामाजिक संबंध जर अधिक स्नेहाचे, प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे आणि एकात्मतेचे असतील, एकसंघ असतील, तर तो समाज, ती समाज व्यवस्था, तो समूह, तो समुदाय प्रगतीकडे वाटचाल करत असतो. आणि ज्या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक संबंधामध्ये बिघाड निर्माण होतो त्या सामाजिक संबंधांच्या बिघाडामधून विघटनकारी शक्ती समाजामध्ये उदयास येत असतात आणि त्या विघटनकारी शक्ती विसंघटनात्मक स्वरूपाचं, नकारात्मक स्वरूपाचं कार्य करून समाज व्यवस्थेमध्ये यांच्या माध्यमातून किंवा यांच्या नेतृत्वामुळे अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती होत असते. तर अशा ह्या सर्व घटकांचा अभ्यास जर करायचा असेल आणि त्या अभ्यासाचं महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर समाजशास्त्राच्या अभ्यासाशिवाय आपल्याला ते जाणून घेता येऊ शकत नाही. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासाचं जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण स्वरूपाचं कसं आहे, समाजशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व हे समाज व्यवस्थेच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कसं योगदान देत असते, ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत चर्चा आपल्याला आजच्या या प्रस्तुत असणाऱ्या विषयामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व या विषयामध्ये करायचं आहे. तर तुम्ही सर्वांनी हेडिंग लिहा, समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. त्यात काही मुद्दे आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या महत्त्वाचा. मुद्दे लिहून घेत चला. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे मानवी समाजाचे यथार्थ अध्ययन. वहीवर मुद्दे लिहून घेत चला. मानवी समाजाचे यथार्थ अध्ययन किंवा यथार्थ आकलन. समाजशास्त्र हे मानवी समाजाचे सर्वांगीण दृष्टिकोनातून अध्ययन करणारे शास्त्र आहे. असं आपण समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या संदर्भात कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करते हे पाहत असताना आपण पाहिलेलं. समाजामध्ये स्थित असणारी जी काही सामाजिक संरचना असेल, सामाजिक परिवर्तन असतील, सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था असेल, सामाजिक प्रक्रिया असतील, या सगळ्या घटकांचा अभ्यास केल्याशिवाय समाज व्यवस्थेचा अभ्यास होऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास केल्याशिवाय मानवी समाजाचं सर्वांगीण अध्ययन करणं शक्य नाही. आणि हे मानवी समाजाचं सर्वांगीण अध्ययन जर करायचं असेल तर समाजशास्त्राचा पुढाकार असणं, समाजशास्त्रज्ञांचं सहकार्य लाभणं,
समाजशास्त्राचं सहकार्य लाभणं हे समाजातील असणाऱ्या व्यवस्था संचलित करणाऱ्या लोकांसाठी फार आवश्यक असते. आणि म्हणून समाजाचं यथार्थ आकलन करायचं असेल, मानवी समाजाचं जर यथार्थ आकलन आपल्याला करून जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी समाजशास्त्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. आता प्रश्न हा आपल्याला निर्माण होतो की मानवी समाजाचं यथार्थ आकलन करणं का बरं गरजेचं आहे? कुठलाही समाज समजून घ्यायचा असेल, कुठल्याही समाज व्यवस्थेला जर आपल्याला व्यवस्थितरित्या जाणून घ्यायचं असेल, त्या समाजातील असणाऱ्या स्थित असणाऱ्या ज्या काही सामाजिक समस्या असतील त्यांचं वास्तविकपणे जर निराकरण करायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी सामाजिक नियोजन करणे असेल, त्या योजना आखणे असेल, त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण केव्हा साध्य करू शकतो? तेव्हाच साध्य करू शकतो की जेव्हा ज्या मानवी समाजाच्या संदर्भात आपल्याला सगळं हे करायचं आहे, त्या मानवी समाजाचं जर आपण यथार्थ आकलन केलेलं असेल, त्या मानवी समाज व्यवस्थेचा जर आपल्याला यथोचित अभ्यास आपण केलेला असेल, तरच आपण या मानवी समाजाच्या संदर्भात विशिष्ट अशा स्वरूपाच्या ज्या काही त्या मानवी समाजात समस्या निर्माण झालेल्या असतील त्या समस्यांच्या निराकरणासाठी कारगर स्वरूपाचे उपाय आपण आखू शकतो किंवा त्या संदर्भात आपण चर्चा करू शकतो. आणि म्हणून मानवी समाजाचं यथार्थ जर आकलन करायचं असेल आणि मानवी समाजाचं यथार्थ आकलन कोण करू शकतो? तर समाजशास्त्रज्ञच करू शकतो. त्याचं कारण असं आहे की समाजशास्त्रामध्ये मानवी समाजाच्या यथार्थ आकलनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, ज्या काही बाबी असतात, त्या सगळ्या बाबींचा आणि त्या सगळ्या घटकांचा अभ्यास वस्तुनिष्ठपणे, शास्त्रशुद्धपणे, वैज्ञानिक पद्धतीच्या आधारावर समाजशास्त्रज्ञ करत असतात. आणि मानवी समाजाचं यथार्थ आकलन हे समाजाच्या विकासासाठी कसं बरं आवश्यक आहे? कारण कुठल्याही मानवी समाजाचा विकास साधून घ्यायचा असेल, कुठल्याही मानवी समाजाचा विकास हे जर आपल्याला करावयाचा असेल, तर यासाठी आवश्यक असतो की ज्या मानवी समाजाचा विकास करण्याचे आपण विचार व्यक्त करत आहोत, इच्छा व्यक्त करत आहोत, उद्दिष्ट निर्धारित करत आहोत, त्या मानवी समाजाचं यथार्थ आकलन झाल्याशिवाय आपण त्या मानवी समाजाच्या विकासाच्या संदर्भात गप्पा, चर्चा, योजना आखू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ज्या ज्या खेड्यांमध्ये राहता आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपल्या खेड्यातील असणाऱ्या लोकांचं यथार्थ आकलन करायचं किंवा खेड्याचा विकास करायचा आहे. तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहात त्या गावात तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपल्या गावातील लोकांचा आर्थिक विकास करायचा आहे. आणि मग हा जर आर्थिक विकास करायचा असेल आणि गावातील सर्व शेती काम करणारे जर शेतकरी असतील, गावाच्या आसपासची सगळी शेती, जवळपास असणारी शेती ही जर सुपीक असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही एखादा शेतीशी संबंधित नसणारा उद्योग व्यवसाय स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करू शकाल का? नाहीये. का नाही करू शकाल? कारण का तर ज्या गावात सुपीक जमीन आहे, ज्या गावात शेतीतून निघणारं उत्पादन अधिक निघतं, त्या गावाला जर अधिक आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवायचं असेल, तर त्या शेतीशी संबंधित असणारा जो एखादा व्यवसाय आहे, त्याच व्यवसायाच्या आधारावर आपण त्या गावच्या लोकांचा विकास किंवा प्रगती साधण्याचा विचार करू शकतो. जर गावामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता नाही किंवा ज्या गोष्टी सुटेबल होऊ शकत नाहीत, अशा जर गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला गेला, तर त्या गावच्या विकासाला खीळ बसू शकते किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून एखाद्या मानवी समाजाचा आता हे केव्हा आपण निर्धारित करू शकतो की तुमच्या गावात काय चालू शकतं, तुमच्या गावात कोणता व्यवसाय उभा राहू शकतो, तुमच्या गावातील लोक कोणता व्यवसाय करू शकतात, तुमच्या गावातील लोकांनी कोणता व्यवसाय केल्यानंतर अधिकाधिक अर्थार्जन करू शकतात, ते व्यवसाय चालवण्याचं स्किल्स त्यांच्याकडे आहे का, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या गावाच्या विकासाचा आराखडा तयार करू शकता का? नाही. मग हे सगळं करणं म्हणजे काय आहे? तर तेथील असणाऱ्या मानवी समाजाचं यथार्थ आकलन करणे. आणि हे यथार्थ आकलन झाल्याशिवाय आपण कोणत्याही मानवी समाज व्यवस्थेचा विकास साधू शकत नाही. म्हणून हे यथार्थ आकलन जे करायचं आहे की आमच्या गावातील लोकांकडे काय स्किल्स आहेत, आमच्या गावातील लोक कोणता व्यवसाय करू शकतात, ते कोणत्या व्यवसायामध्ये आपलं अधिक लक्ष घालू शकतात, ते बेरोजगार असणाऱ्या युवकांना आपण ह्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली संधी देऊ शकतो का, जर हा व्यवसाय हा आपल्या गावामध्ये उभा केलेला आहे तर त्याच्यासाठी लागणार रॉ मटेरियल्स असेल किंवा इतर जी काही साधनं असतील, ती साधनं सहज आणि व्यवस्थितरित्या आपल्या गावात उपलब्ध होऊ शकतात का? जर उपलब्ध झाली तर त्या साधनांना हाताळण्याची कुवत आणि क्षमता किंवा कौशल्य आपल्या गावातील असणाऱ्या लोकांच्या जवळ आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय एखादा उद्योगधंदा किंवा एखादा व्यवसाय आपण आपल्या गावाच्या लोकांसाठी उभा करू शकत नाही. असं जाणून घेऊन करणं म्हणजे यथार्थ आकलन करणे. म्हणजे एखाद्या मानवी समाजाचा विकासाच्या दृष्टीने विचार करायचा असेल, प्रगतीचा आलेख त्याचा समजून घ्यायचा असेल किंवा त्याची प्रगती साधण्यासाठीच्या उपाययोजना करायच्या असतील, तर त्या सर्वांसाठी त्या मानवी समाजाचं, त्या समूहाचं, त्या समुदायाचं, त्या राष्ट्राचं यथार्थ आकलन करणे आवश्यक असते. आणि हे सर्व यथार्थ आकलन करण्यासाठी केवळ आणि केवळ समाजशास्त्राची भूमिका, समाजशास्त्रज्ञांची भूमिका, समाजशास्त्रीय संशोधन करणाऱ्या संशोधकांची भूमिका
हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासाचं पहिलं महत्त्व असं आहे ते म्हणजे की मानवी समाजाचं जर यथार्थ आकलन आपल्याला करायचं असेल, मानवी समाज काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. म्हणून हे समाजशास्त्राच्या अभ्यासाचं पहिलं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे सामाजिक समस्यांचे निराकरण करणे. आता हा महत्त्वाचा मुद्दा यासाठी आहे की कालही आपण याच्यापूर्वी समाजशास्त्राच्या अभ्यास विषय पाहत असतानाही चर्चा केली होती. असा जगाच्या पाठीवरचा कुठलाच समाज अस्तित्वात नाही की ज्या समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक समस्या अस्तित्वात नाही. आहे का असं जगामध्ये कुठला समाज आपल्याला पाहायला मिळतो का? आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर थॉमस मूरनी सांगितलं होतं इटोपियन राष्ट्र किंवा इटोपियन समाज. गांधीजींच्या भाषेमध्ये सांगायचं तर रामराज्य. असं रामराज्य की ज्या रामराज्यामध्ये किंवा असा समाज की ज्या समाजामध्ये सगळीच लोक अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत आहेत, राहत आहेत, जगत आहेत, वागत आहेत. परस्परांविषयी स्नेह आहे, आपुलकी आहे, आत्मीयता आहे, जिव्हाळा आहे, एकमेकांविषयी आदर आहे. सगळेच लोक आनंदाने जगत आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाचा विचार करत आहे. आपल्याकडे एक भाकर असेल तर दुसरा उपाशी असेल तर त्याला अर्धी भाकर देण्याचा विचार करत आहे, त्याची हिसकावून घेण्याचा विचार करत नाही. आणि हे सगळं आहे. कुठे तिथे काही गुन्हेगारी नाहीये, अपप्रवृत्तीचे लोक नाहीये. प्रत्येक जण एकमेकांचा आदर करतो. ज्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला देव मानलं गेलं किंवा स्त्री देवी समान मानतात, तिचा आदर केला जातो, त्या समाजातील असणाऱ्या गोरगरिबांसाठी तिथील सगळ्या समाजव्यवस्थेतील लोक हे अत्यंत चांगल्या रीतीने काम करतात. कोणीच गरीब नाही, कोणीच श्रीमंत नाही. मार्क्सच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वर्गविहीन समाज तिथे निर्माण झालेला आहे आणि सगळं काही गुण्यागोविंदाने चालत आहे. थॉमस मूरच्या भाषेमध्ये इटोपियन समाज व्यवस्था, गांधीजींच्या भाषेमध्ये सांगायचं तर रामराज्य आहे. असा समाज आजच्या व्यवस्थेमध्ये जगाच्या पाठीवर कुठल्याच राष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये आज आपण पाहतो की जगाच्या पाठीवर असं एकही राष्ट्र नाही की ज्या राष्ट्रामध्ये समस्या नाही आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये समस्या आहे. फक्त एवढंच आहे की त्या राष्ट्रातील असणाऱ्या सामाजिक समस्यांचं जे स्वरूप आहे ते मात्र वेगळं आहे. जसं भारतामध्ये दारिद्र्याची समस्या वेगळी आहे, तर होऊ शकतं की अमेरिकेमध्ये दारिद्र्याची समस्या ही वेगळी असेल. भारतामध्ये ज्याचं उत्पन्न 28 रुपये खेड्यातील असणाऱ्या व्यक्तीचं आणि शहरातील असणाऱ्या व्यक्तीचं 30 रुपये उत्पन्न नाही, 32 रुपये उत्पन्न नाही, असा व्यक्ती हा भारतामध्ये गरीब मानला जातो. पण होऊ शकतं की हीच बाब अमेरिकेतील असणाऱ्या समाजव्यवस्थेसाठी लागू होऊ शकते का? नाही. एका डॉलरची किंमत आपल्या तिथील 72-75 रुपयाच्या जवळपास आहे. 78-77-78 रुपये. अमेरिकेतील दारिद्र्याची संकल्पना वेगळी असू शकते, पण तिथेही गरिबांची संख्या आहे. ब्रिटनमध्येही गरिबांची संख्या आहे. भारतातील बेरोजगारीची स्थिती वेगळी असेल, पण अमेरिकेसारख्या ठिकाणी बेरोजगारी आहे, ब्रिटनसारख्या ठिकाणी बेरोजगारी आहे. युरोपियन जे विकसित कंट्रीज आहेत तिथेही बेरोजगारीची समस्या आहे, पण तेथील बेरोजगारीचं स्वरूप वेगळं आहे. भारतामध्ये आपण पाहतो की हंगामी बेरोजगारी सर्वात जास्त आहे. या देशातील आजही जवळपास 62% लोक हे शेती करतात आणि ह्या 62% शेती करणाऱ्या लोकांमध्ये 85% शेती ही कोरडवाहू आहे. साधारणपणे 15 ते 17% जमीन भारतातील असणारी सिंचित खाली आणि त्याही सिंचनाखालच्या असणाऱ्या जमिनींपैकी 12माही सिंचनाचे क्षेत्र फार कमी प्रदेशांमध्ये किंवा कमी राज्यांमध्ये. आणि शेतकऱ्यांचा जर विचार आपण आपल्या केला तर एक पीक घेतल्यानंतर त्या शेतकऱ्याला 6 महिन्याचं एक पीक घेतल्यानंतर 6 महिने त्याला बेकार राहावं लागतं. तर ही भारतातील असणाऱ्या बेकारीची समस्या. तर अशी समस्या इतर राष्ट्रातील असू शकेल असं आपण म्हणू शकत नाही. त्यांचं स्वरूप वेगळं असेल, पण प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये सामाजिक समस्या ह्या स्थित आहेत. सामाजिक समस्या आपण कशाला म्हणतो की व्यक्तीच्या हातून किंवा समाजातील सदस्यांच्या हातून आक्षेपार्ह किंवा नियमबाह्य वर्तन ज्यावेळेस घडून येतं आणि अशा नियमबाह्य वर्तन किंवा आक्षेपार्ह वर्तन घडणाऱ्या समाजातील सदस्यांची संख्या ज्यावेळेस सारख्या स्वरूपाचं चुकीचं वर्तन करणाऱ्या सदस्यांची संख्या ज्यावेळेस समाजामध्ये अधिक व्हायला लागते त्यावेळेस ती विघटनाची प्रक्रिया समाजामध्ये सुरू होते आणि ही विघटनाची प्रक्रिया एका विशिष्ट कालखंडापर्यंत समाजामध्ये स्थिर स्थावर राहिली की आपोआपच त्या विघटनाच्या प्रक्रियेमधून किंवा विघटनाच्या त्या समस्येमधून सामाजिक समस्येचा काय होत असतो, उदय होत असतो किंवा सामाजिक समस्यांची निर्मिती होत असते. आणि कोणत्याही समाज व्यवस्थेच्या विकासातला सर्वात मोठा अडसर किंवा अडथळा ज्याला आपण बॅरियर्स म्हणतो ते जर काय असेल तर त्या समाज व्यवस्थेमध्ये स्थित असणाऱ्या सामाजिक समस्या असतात. म्हणून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असणारे जे काही सामाजिक समस्या असतील या सामाजिक समस्यांच्या अभ्यास करण्यासाठी यथोचित अभ्यास करण्याचं काम जर कुठलं शास्त्र करत असेल तर ते केवळ समाजशास्त्र करतं. भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भात जर आपण पाहिलं कोणकोणत्या समस्या आज आपल्या समाज व्यवस्थेमध्ये कंटेम्पररी इश्यूज म्हणून समाजाच्या समोर आहे.
आजच्या स्थितीचा जर आपण विचार केला, भ्रष्टाचार ही भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यानंतर बेरोजगारांची समस्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. आज आपण पाहतो की दिल्लीच्या मैदानांवर, त्या बॉर्डरवर, सिंधू बॉर्डर शेतकरी आंदोलन करत आहेत कृषी कायद्यांच्या विरोधात. म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या या देशामध्ये मोठ्या स्वरूपात आहेत. बेरोजगारांच्या समस्या या देशात सर्वाधिक मोठ्या स्वरूपात आहेत. तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की स्पर्धा परीक्षांच्या तारखा आणि हे घेणं होऊ शक्य सध्या झालेलं नाही, म्हणून आम्ही आमच्या तारखा, विद्यार्थ्यांसाठीचे जे काही ऑप्शन्स आहेत किंवा विद्यार्थ्यांसाठी जे काही चान्स आहेत परीक्षा देण्याचे ते आम्ही वाढवून देऊ. बेकारी वाढलेली आहे, सरकारच्या नोकऱ्यांच्या भरती नाही आहेत, अनेक सुशिक्षित बेरोजगार रस्त्याने आपल्याला फिरताना दिसत आहेत, ते बेरोजगारीचा सामना करताना दिसत आहेत. ही बेरोजगारीची समस्या आपल्या देशामध्ये आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या समस्या आपल्या देशामध्ये आहे. दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या समस्या आपल्या देशामध्ये आहे. वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. महिलांच्या समस्या आहेत, लहान मुलांच्या समस्या आहेत, गुन्हेगारांची समस्या आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, या सगळ्या समस्यांचा निर्मितीच्या कारणांचा शोध घेणे, त्या समस्यांना प्रभावित करणाऱ्या घटकांचा शोध घेणे, ह्या समस्यांचा कार्यकारण भाव जाणून घेणे, कारणांचा कार्यकारण भाव जाणून घेणे, आणि हे सगळं केल्यानंतर ह्या समस्यांचं निराकरण कसं करता येऊ शकतं, त्या समस्यांची वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, आणि ती वास्तविकता त्या समस्यांची शास्त्रीय दृष्टिकोनातून जाणून घेतल्यानंतर त्या समस्येच्या निराकरणासाठी काही उपाययोजना शोधता येऊ शकतात का, काही उपाययोजना आपण सांगू शकतो का, त्या समस्येविषयीचे जे काही मूलभूत घटक असतील किंवा कारणं असतील, त्या सगळ्यांचा यथोचित अभ्यास करण्याचं काम हे समाजशास्त्रामध्ये केलं जातं. समाजशास्त्राचे अभ्यासक करत असतात. म्हणून सामाजिक समस्यांच्या ज्या काही निराकरण असेल, त्या निराकरणासाठी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जर समाजामध्ये कोणाची राहत असेल तर ती कोणाची असते, समाजशास्त्रज्ञांची असते. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगतो. भारत हा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाहीची पद्धती आहे. 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपल्या देशाला घोषित केलं. 26 नोव्हेंबर 1949ला आपली भारतीय राज्यघटना तयार झाली आणि तिचं इम्प्लिमेंटेशन 26 जानेवारी 1950 पासून आपण केलं. संसदीय लोकशाही असणाऱ्या या राष्ट्रामध्ये आपण पाहतो की जनतेशी संबंधित असणाऱ्या किंवा व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या कुठल्याही प्रश्नांची उकल सामूहिक पातळीवर जर करायचं असेल तर त्या प्रश्नांची उकल करण्याची जबाबदारी, त्या प्रश्नांचं निवारण करण्याची जबाबदारी, त्या समस्यांचं निराकरण करण्याची नैतिक जबाबदारी, हे फंडामेंटल ड्युटीज ज्याला आपण म्हणतो, ती कोणाची आहे तर ती गव्हर्नमेंटची आहे. तुम्ही भारतीय राज्यघटना राज्यशास्त्राचे काही विद्यार्थी येत असतील, तुम्हाला माहित असेल की भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 36 पासून ते 51 पर्यंत राज्यातील असणारे जे राज्यकर्ते आहेत किंवा देशाचे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यासाठीच्या फंडामेंटल ड्युटीज आहेत. त्याला आपण राज्यकर्त्यांचे नीती निर्देशक तत्व किंवा मार्गदर्शक तत्व असं म्हणतो. त्यांनी जनतेसाठी काय करायचं आहे, त्यांनी जे राज्यकर्ते आहेत त्यांनी समाजसेवेमध्ये जनतेची सेवा करत असताना काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातली माहिती त्यात दिलेली आहे. तर जनतेच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा समाजातील असणाऱ्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम राजकीय व्यवस्था करत जरी असली, शासकीय व्यवस्था जरी करत असली, कारण का तर लोकशाही शासन व्यवस्थेतील असणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल जेव्हापर्यंत राजकीय पटलावर त्या प्रश्नांची चर्चा होऊन त्याच्यावर उपाययोजना केल्या जात नसतात तेव्हापर्यंत त्या प्रश्नांची उकल होत नसते. म्हणून आपण पाहतो की देशामध्ये सभागृह आहे. वरिष्ठ सभागृह म्हणून राज्यसभेकडे पाहिलं जातं, कनिष्ठ सभागृह म्हणून लोकसभेकडे पाहिलं जातं. आणि ह्या लोकसभेत जे आपण 543 खासदार निवडून देतो, अँग्लो इंडियन जर 2 नाही निवडून आले तर 543 नंतर 545. तर हे जे 545 खासदार आपण आपल्या देशात निवडून देतो, तर या देशातील असणाऱ्या 650 जिल्ह्यांचं ते प्रतिनिधित्व करतात. आणि आपल्या गल्लीचं प्रतिनिधित्व दिल्लीत करण्यासाठी आपण खासदारांची निवड करतो. का करतो तर जेव्हापर्यंत गल्लीतले असणारे प्रश्न तो खासदार दिल्लीत मांडत नाही आणि त्या गल्लीतल्या प्रश्नांची उकल सुद्धा दिल्लीतून करता येऊ शकते आणि तो त्यांनी प्रश्न मांडावेत, ही रास्त अपेक्षा त्या समाज व्यवस्थेची किंवा राजकीय व्यवस्थेची आहे. आणि कुठल्याही प्रश्नांची उकल तिथे करायचं असते म्हणून आपल्याला माहिती आहे की एक प्रोसेस आहे आपल्याकडे प्रश्नांचा उकल करण्याची. विधेयकं मांडली जातात, चर्चा होतात, साधक बाधक चर्चा होते, दुरुस्त्या होतात, पुन्हा विधेयकं मांडली जातात, दोन्ही सभागृहांमध्ये त्यांची मंजुरी घेतली जाते. दोन्ही सभागृहांची मंजुरी झाल्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपती तपासतो, त्यांचे जे कोणी असतात कायदेविषयक सल्लागार ते चेक करतात, त्यांना जर त्यात काही दुरुस्त्या वाटल्या तर परत विधेयक मग ते संसदेकडे पाठवलं जातं, त्या दुरुस्त्या चेक करून परत त्यांच्याकडे पाठवलं जातं. आणि ज्या दिवशी राष्ट्रपतीच्या एखाद्या विधेयकावर सही होते त्यावेळेस त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं आणि तो कायदा
ज्यांच्या कोणासाठी केलेला असेल त्यांच्यासाठी तो इम्प्लिमेंट झाला असं ग्राह्य धरलं जातं, राजपत्रामध्ये प्रकाशित होतो आणि कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. ही एक प्रोसेस आहे. मग कुठल्याही समस्येचं निराकरण करायचं असेल तर ह्या प्रोसेसनं होतं, पण त्या निराकरणाविषयी असणारे सल्ले देण्याचं काम, निराकरणविषयी त्या समस्येची वास्तविकता जाणून घेण्याचं काम, त्या समस्यांवर काही उपाय योजता येऊ शकतो का, रिकमेंडेशन्स करण्याचं काम हे समाजशास्त्रज्ञ करत असतात. म्हणून सामाजिक समस्यांचं निराकरण करणे हे महत्वाचा अभ्यास किंवा हे महत्वाचा मुद्दा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे सामाजिक सुधारणा घडवून आणणे. हा महत्वाचा मुद्दा आहे. समाजशास्त्रज्ञांचं किंवा समाजशास्त्राचे महत्वाचं कामच आहे. आता आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राची भूमी ही संत आणि समाज सुधारकांची भूमी आहे. नेहमी चर्चा होते की महाराष्ट्र हा काय आहे, महाराष्ट्रातील लोक काय आहेत किंवा महाराष्ट्रातील भूमी कशाचं प्रतिनिधित्व करत असते. तर आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे होऊन गेलेले संत आणि समाज सुधारक आहेत, देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये या राज्यात समाज सुधारक संत अधिक होऊन गेलेत. महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून यासाठी ओळखलं जातं. परिवर्तनवादी विचारांना चालना देणाऱ्या लोकांचा वर्ग समाज व्यवस्थेमध्ये स्थित असणाऱ्या ज्या काही चुकीच्या बाबी असतील, चुकीच्या कुप्रथा असतील की ज्यांच्यामुळे समाज व्यवस्थेची हानी झालेली आहे, अशा असणाऱ्या कुप्रथांच्या विरोधात आवाज बुलंद करून समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे समाज सुधारक आपल्या राज्यात, आपल्या देशात होऊन गेलेले आहेत. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम ह्या समाज सुधारकांकडून झालेलं आहे. म्हणूनच या सर्व समाज सुधारकांना आपण समाजशास्त्रज्ञ असं म्हणतो. जर या देशातील असणाऱ्या अस्पृश्यतांच्या उद्धारासाठी किंवा दलितोद्धारासाठी, या देशातील असणाऱ्या निम्न जातीय वर्गांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे मानवी हक्क प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांसारखा महामानव जर या समाज व्यवस्थेमध्ये जर निर्माण झाला नसता तर दलितांचे प्रश्न सुटले असते का? बिलकुल नसते. या देशात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जर जन्म झाला नसता तर या देशातील असणाऱ्या जवळपास 50% ज्यांची लोकसंख्या आहे अशा महिलांना आज एवढे मोकळेपणाने जगता आलं नसतं किंवा शिक्षणाची दारं खुली झाली नसती. या देशातील असणाऱ्या महिलांसाठी जर सतीप्रथा बंदीचा कायदा अस्तित्वात आणला नसता, राजाराम मोहन राय यांचं योगदान जर 1829 मध्ये त्यांनी दिलं जर ते झालं नसतं तर आजपर्यंत ह्या खुलचट कल्पना किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचारक असणाऱ्या ह्या बाबी समाज व्यवस्थेमध्ये स्थित राहिल्या असतात. म्हणजे ज्या सामाजिक सुधारणा घडवून आणणे म्हणजे काय करणे की जी प्राप्त परिस्थिती, जी समाजामध्ये स्थित असणारी सामाजिक स्थिती ही त्या समाज व्यवस्थेतील असणाऱ्या घटकांवर अन्याय करणारी असेल, अत्याचार करणारी असेल किंवा डिस्क्रिमिनेशन भेदाभेद करणारी असेल किंवा त्यांचं एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण करणारी असेल, अशी असणारी जी व्यवस्था असेल किंवा अशी असणारी जी स्थिती असेल, मग त्या प्रथा असतील, परंपरा असेल, त्या सर्वांना नाहीसं करणे, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे आणि समाज व्यवस्थेमध्ये समाजातील सर्व लोकांसाठी लायक असणाऱ्या गोष्टी लागू करणे, समाजातील सगळ्या लोकांचा विकास होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी बदल घडवून आणणे, त्याला आपण सामाजिक सुधारणा असं म्हणतो. तुम्हाला माहित आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारी खुली केली. त्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक लोकांनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं काम केलं, ज्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी महिलांसाठी SNDT विद्यापीठाची स्थापना केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबईला आहे आणि या महिलांच्या शिक्षणासाठी, खास महिलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी स्त्री उद्धाराचं कार्य केलं. अनेक लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी आहेत. ह्या सर्व समाज सुधारकांनी देशातील आणि समाजातील स्थित असणाऱ्या ज्या काही चुकीच्या बाबी आहेत त्या नाहीसं करून समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल घडवून आणण्याचं काम केलं. म्हणूनच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं काम हे समाजशास्त्रातर्फे केलं जातं. समाजशास्त्राचे अभ्यास सुद्धा करत असतात. बाबासाहेबांना आपण समाजशास्त्रज्ञ मानतो, महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण समाजशास्त्रज्ञ मानतो, कारण का या सर्वांनी मांडलेले विचार हे समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत आणि म्हणून सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं काम समाजशास्त्रामध्ये केलं जातं. कारण का अंधश्रद्धा असतील, चुकीच्या चालीरीती असतील, अनिष्ट प्रथा असतील, यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून समाज व्यवस्थेमध्ये जनजागरण करण्याचं काम, लोकांच्या जाणीवा वृद्धिंगत करण्याचं काम हे समाज सुधारक घडवून आणतात. कारण का समाजशास्त्रज्ञ अभ्यास करून समाजाच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी ठेवतात आणि समाज सुधारक कृतीप्रवण बनून, समाज सुधारक हे कृतिशील बनून
समाज व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचं काम करत असतात. म्हणून सामाजिक सुधारणा घडवून आणण्यामध्ये समाजशास्त्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. म्हणून ते सुद्धा एक समाजशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, लिहून घेत चला एक एक मुद्दे. चुकीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणे. चुकीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणे. आपल्याला माहित आहे की भारतीय समाजव्यवस्था ही एवढी गुंतागुंतीची आहे की एवढी गुंतागुंतीची समाजव्यवस्था जगाच्या पाठीवर कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही. कशी गुंतागुंतीची आहे, काय उदाहरण छोटंसं पाहू आणि त्यानंतर चुकीचे जे पूर्वग्रह असतील किंवा जे चुकीचे दृष्टिकोन असतील समाजातील लोकांच्या मनात निर्माण झालेले, ते चुकीचे पूर्वग्रह किंवा चुकीचे दृष्टिकोन बदलविण्यासाठी समाजशास्त्राची आणि समाजशास्त्रज्ञांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, भारतीय समाजव्यवस्थेचा जर आपण गुंतागुंतीची ह्या समाजव्यवस्थेचा जर अभ्यास केला, जगाच्या पाठीवरचे प्रमुख असणारे सर्व धर्म भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथं बहुसंख्याक असणारे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, पारसी आहेत, यहुदी आहेत, हे सगळे लोक आहेत. या लोकांच्या व्यतिरिक्त एक नवीन वर्ग झालेला आहे की जे धर्म मानत नाहीत, अशांचाही एक वर्ग आहे किंवा अशाही समूहातील सदस्यांची अशाही लोकांची संख्या समाजात आहे. या देशामध्ये भाषिक विविधता आहे. जगाच्या पाठीवर एवढी भाषिक विविधता कोणत्याच देशात तुम्हाला पाहायला मिळेल. अमेरिकेत जर कुठेही तुम्ही गेलात तर तिथे इंग्लिश बोलणारे लोक तुम्हाला दिसतील, पण भारतात असं नाही. महाराष्ट्रातच मराठी बोलली जाते. बाकी ठिकाणी क्वचित प्रसंगी जे लोक जाऊन मायग्रेट झालेले असतील तेच लोक मराठी बोलत असतील. पंजाबमध्ये गेलं तर आपल्याला पंजाबी ऐकायला मिळते, तेथील लोक पंजाबी बोलतात. महाराष्ट्रामध्ये गेलो तर आपण इतर महाराष्ट्रातील भागात गेलो तर मराठी आपल्याला मिळेल. उत्तरेमध्ये जर आपण गेलो तर तिकडे हिंदी भाषिक दिसतील आपल्याला. साऊथमध्ये जर आपण गेलो तर कर्नाटकात गेलो तर कन्नड बोलणारे दिसतील. चेन्नईमध्ये गेलो तर आपण मल्याळम बोलणारे दिसतील, तामिळी बोलणारे दिसतील. केरळमध्ये गेलो तर मल्याळम बोलणारे दिसतील. आंध्र प्रदेशामध्ये जर आपण गेलो, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात तिथे तेलुगू बोलणारे दिसतील. तिकडे आसाममध्ये जर गेलो तर आसामी बोलणारे दिसतील. म्हणजे एवढी भाषिक विविधता फक्त भारतात आहे. भौगोलिक विविधता, जगाच्या पाठीवर भौगोलिक विविधता ही एवढ्या मोठ्या प्रमाणातली भारतात दिसते. एकीकडे हिमशिखरे आहेत की जिथे -डिग्री मध्ये तापमान राहते एका विशिष्ट कालखंडात, तर एकीकडे 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असतं. ही भौगोलिक विविधता ही केवळ भारतामध्ये आहे. सांस्कृतिक विविधता केवळ भारतामध्ये आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रीयन लोकांची राहणीमान असेल, खानपान असेल वेगळं आहे. दुसऱ्या राज्यातील असणाऱ्या लोकांचं राहणीमान, खानपान, वेशभूषा, केशभूषा वेगळी आहे. म्हणजे ही सांस्कृतिक विविधता केवळ भारतामध्ये. आणि एवढा जटिल असणारा जो समाज आहे, अशा जटिल असणाऱ्या समाजामध्ये एकमेकांच्या प्रती लोकांच्या मनात चुकीचे दृष्टिकोन आणि पूर्वग्रह असण्याची शक्यता ही नाकारता येऊ शकत नाही, ती आहे. याही सगळ्यांपेक्षा जगाच्या पाठीवर जे कुठंच दिसत नाही ते भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ती म्हणजे जाती व्यवस्था. भारतीय समाजातील जी काही जाती व्यवस्था आहे ही एवढी क्लिष्ट आणि एवढा गुंतागुंतीची आहे की प्रत्येक जात ही इतर जातींपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानते. श्रेष्ठ कनिष्ठतेची संकल्पना आहे. जाती व्यवस्थेची एक विशिष्ट प्रकारची स्तरीकरणाची व्यवस्था आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जाती ह्या डोमिनंट कास्ट आहेत, ज्याला आपण प्रभुत्वशाली जाती म्हणतो. त्या प्रभुत्वशाली असणाऱ्या जातींचंच अस्तित्व, राजकीय अस्तित्व किंवा राजकीय सत्ता ही त्यांनी हस्तगत केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या प्रभुत्वशाली असणाऱ्या जाती त्या राज्यातील असणाऱ्या इतर जातींना निम्न मानायला लागतात. आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे दृष्टिकोन हे पूर्वग्रह निर्माण होताना दिसतात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जातीयतेच्या माध्यमातून इथेनोसेंट्रिझमची संकल्पना, ज्याला आपण स्वसमूह श्रेष्ठतावाद म्हणतो, ही वाढीस लागते. आणि ही स्वसमूह श्रेष्ठतावादाची संकल्पना ही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये चुकीचे दृष्टिकोन आणि पूर्वग्रह निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही ज्या ज्या खेड्याचे रहिवासी असाल, तुम्ही तुमच्या गावामध्ये पहा, आता ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, 15 जानेवारीला आपल्याकडे इलेक्शन आहे, निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्या गावात ज्या जातीच्या सदस्यांची संख्या जास्त, त्याच जातीचे सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून अधिक निवडून येतात आणि त्याच जातीचा सरपंच होतो. जर आरक्षण खुल्या गटाला सुटलेलं असेल तर ज्या जातीचं प्रभुत्व त्या गावात जास्त, ती जातीचा सरपंच होतो. जर आरक्षण जातीनिहाय गटांसाठी वेगवेगळे असेल आणि त्या जातीच्या सदस्यांची संख्या अल्प जरी असेल तर आरक्षण सुटल्या कारणाने त्या जातीचा सरपंच बनतो, पण उपसरपंच बहुसंख्याक असणाऱ्या जातीचा असतो आणि तो अप्रत्यक्षरित्या गावचा कारभार हाकण्याचं काम त्या सरपंचाच्या माध्यमातून करत असतो. हे वास्तव आपल्या देशाचं आपण नाकारू नाही शकत. तर ही जी स्वसमूहवादाची भावना आहे, ही जी स्वसमूह श्रेष्ठतावादाची भावना आहे, याच्यातून अनेक पूर्वग्रह आणि चुकीच्या कल्पना आपल्याकडे पाहायला मिळतात.
आणि अशा असणाऱ्या चुकीच्या भावना, चुकीच्या कल्पना ह्या नाहीशा करण्याचं काम हे समाजशास्त्रज्ञ करताना आपल्याला दिसतं. जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की आपल्या राज्यामध्ये सुद्धा विदर्भाचा विचार जर आपण केला तर कुणबी समाजातील सदस्यांची संख्या जास्त आहे, तेली समाजातील सदस्यांची संख्या जास्त आहे. तेली आणि कुणबी जास्त आहेत म्हणून यांना समाजामध्ये सगळे काही भारतीय समाज व्यवस्थेने किंवा येथील असणाऱ्या राजकीय व्यवस्थेने यांना सर्व अधिकार अधिकाधिक दिले असं झालेलं आहे का? नाही. भारतीय राज्यघटनेसमोर या देशाचा प्रत्येक नागरिक हा समान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य भारतीय समाज व्यवस्थेने या देशातील असणाऱ्या नागरिकांसाठी स्वीकारलेली आहे. या देशातील प्रभुत्वशाली असणाऱ्या व्यक्तीलाही तोच अधिकार आहे. जसं उदाहरण जर आपल्याला सांगितलं की जे डिस्क्रिमिनेशन आहे ते नाहीसं करण्याचं काम ही समाज व्यवस्था आणि चुकीचे जे पूर्वग्रह किंवा चुकीचे दृष्टिकोन जे निर्माण झालेले असतील ते नाहीसं करण्याचं काम समाजशास्त्रज्ञ कसे करतात? उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी आहे आणि या मुकेश अंबानींना ते श्रीमंत आहेत म्हणून मतदानाचे 5 अधिकार आणि सामान्य असणाऱ्या गरीब दारिद्र्याखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तीला केवळ मतदानाचा एकच अधिकार असं आपल्याला पाहायला मिळतं का? नाही. सर्वांना एकच अधिकार, एकदाच मतदान करण्याचा अधिकार आहे, जेव्हा किंवा जसं कशाचं मतदान असेल. तर हे अशा अनेक जे काही चुकीचे पूर्वग्रह असतील, लोकांमध्ये जातीचा अभिमान असतो, लोकांमध्ये आपल्या स्वभाव श्रेष्ठतावादाचा अभिमान असतो, लोकांमध्ये आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असतो, ज्याला धर्माभिमानी म्हणतो किंवा ते म्हणतात की आम्ही खूप कट्टर आहोत. पण कट्टर जरी असलं तरी हिंदू म्हणून भारताला हिंदू राष्ट्र घोषित केला गेलेला आहे का? नाही. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या देशातील 0.60% असणाऱ्या जैनांनाही तितकंच महत्व आहे जेवढं 82 लोकसंख्या असणाऱ्या हिंदूंना आहे. या देशातील 1.5% लोकसंख्या असणाऱ्या ख्रिश्चनांनाही तेवढंच महत्व आहे जेवढं 81% किंवा 82% लोकसंख्या असणाऱ्या हिंदूंना आहे. म्हणजे अल्पसंख्याक समूहातील असणाऱ्या लोकांनाही तितकंच धार्मिक अधिकार देण्यात आलेले आहेत जेवढे अधिकार बहुसंख्याक असणाऱ्या हिंदूंना देण्यात आलेले आहेत. मग हिंदू असणाऱ्या व्यक्तीला अभिमान बाळगण्याची गरज नाही, पूर्वग्रह मनात ठेवून जगण्याची गरज नाही आणि अल्पसंख्याक समूहातील असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा पूर्वग्रह किंवा ही समज मनात ठेवण्याची गरज नाहीये की आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून आम्हाला भीतीपोटी जगायचं आहे. ह्या ज्या भावना आहेत, अशा ज्या चुकीच्या कल्पना आहेत, असे जे अनेक चुकीचे पूर्वग्रह आहेत हे नाहीसं करण्याचं काम समाजशास्त्रज्ञ करत असतात, समाजशास्त्राचा अभ्यासक करत असतात. म्हणून जे जे चुकीचे पूर्वग्रह असतील त्या चुकीच्या पूर्वग्रहांमध्ये दुरुस्ती करणं, मानवी संबंधांना वृद्धिंगत करणं, शांतता, सौहार्द, सामाजिक संबंध दृढ करणं, एकमेकांमध्ये प्रेम, जिज्ञासा, आपुलकी आणि आत्मीयता वाढीस लावणं, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करण्याचं काम, चुकीच्या पूर्वग्रहांमध्ये बदल करण्याचं काम हे समाजशास्त्रज्ञ करत असतात. म्हणून आपण पाहतो की आपल्याकडे अनेकदा असं होतं, अनेकदा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठी चर्चा आपल्या देशभर झाली की चुकीचं वर्तन करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या विशिष्ट धर्माच्या नसतात, तर चुकीचे वर्तन करणाऱ्या प्रवृत्ती प्रत्येकच धर्मात असतात. पण चुकीचे वर्तन करणाऱ्या लोकांना विशिष्ट धर्माच्या नावावर त्यांच्यावर टीका करणे, त्यांना दोषी ठरवणे, समग्र समाजाला दोषी ठरवणे, समग्र धर्माला दोषी ठरवणे, एखाद्या गावातील एखाद्या जातीच्या व्यक्तीने चुकीचं काम केलं म्हणजे अख्खी समग्र त्या गावातील जातीतील त्या सगळ्या जातीतील लोकच चुकीचे आहेत, अशा प्रकारचा समज करणं, पूर्वग्रह मनात निर्माण करणं, हे जे पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह नाहीसं करण्याचं काम समाजशास्त्रज्ञ करत असतो. जसं की आपल्याकडे आपण पाहतो की एका विशिष्ट समाजाविषयी, विशिष्ट धर्माविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक चुकीचे पूर्वग्रह असतात. जसं की हिंदूंच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना वाटत असतं की अख्खा हिंदू समाज हाच चुकीचा आहे. मुस्लिमांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना असं वाटत असतं की त्या समाजातील 4 लोक चुकीचे असू शकतात पण अख्खा मुस्लिम धर्मातील सगळेच व्यक्ती चुकीचे आहेत. असा जो पूर्वग्रह असतो, असे जे पूर्वग्रह असतात ते कोणत्याही समाजव्यवस्थेच्या यशाचे द्योतक होऊ शकत नाहीत. त्या समाजव्यवस्थेच्या संतुलित समाजव्यवस्थेचे ते पोषक घटक होऊ शकत नाहीत किंवा अशी प्रवृत्ती ही कोणत्याही समाजव्यवस्थेच्या विकासासाठी साधक ठरू शकत नाही, तर ती प्रवृत्ती ही बाधक असते. आणि असे पूर्वग्रह आपल्या मनात का बरं निर्माण होतात? तर ते सामाजिकरणाच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून, सभोवताली असणाऱ्या परिसरातील व्यक्ती, आपल्या सभोवतालचे असणाऱ्या आपल्या परिसरातील असणारे जे काही आपले सहवासातील व्यक्ती असतील त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून अनेकदा अशा चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणून आपण पाहतो की कट्टरवाद, छोट्या छोट्या लहान मुलांना, अगदी बालवयातील मुलांना आतंकवादी बनवलं जातं. त्याचा परिणाम एकच आहे की त्यांच्यामध्ये ती कट्टरता वाढीस लावली जाते, त्यांच्यामध्ये त्या गोष्टी पेरल्या जातात, संस्कारित केलं जातं आणि सामाजिकरणाच्या माध्यमातून त्यांच्यावर कुसंस्कार करून, नकारात्मक सामाजिकरण करून समाजामध्ये चुकीचं वर्तन घडवण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं. तर असे जे चुकीचे दृष्टिकोन असतील याच्यामध्ये बदल करण्याचं काम समाजशास्त्रज्ञ करतात. म्हणून तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे समाजशास्त्राच्या अभ्यासाचा, असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचा एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक पुनर्निर्माण करणे. आपल्याला माहित आहे की बिघडलेल्या समाज व्यवस्थेला पुनर्स्थापित करण्याचं काम
हे समाजशास्त्रज्ञांमार्फत फार मोठ्या प्रमाणात होते. याची काही उदाहरणे मी तुम्हाला देतो. तुम्हाला माहित असेल, नाव ऐकलं असेल तुम्ही, जीन जॅक रुसोंचे. असं म्हटलं जातं की जर रुसो जन्माला आला नसता तर फ्रान्सची राज्यक्रांती झाली नसती. जर माओ जन्माला आले नसते तर रशियन राज्यक्रांती झाली नसती. म्हटलं जातं ना, सॉरी, लेनिन जर जन्माला आले नसते तर रशियन राज्यक्रांती झाली नसती. माओ जन्माला आले नसते तर चीनची राज्यक्रांती झाली नसती. या देशातील थोर सर्व स्वातंत्र्य सेनानी जन्माला आले नसते, ज्यांनी ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात आवाज उठवला, तर भारत स्वतंत्र झाला नसता. हे सगळे लोकांच्या बाबतीमध्ये आपण हे काय ऐकतो किंवा हे सगळे मत का व्यक्त करतो, याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की जेव्हा जेव्हा समाज व्यवस्थेमध्ये अनागोंदी निर्माण होते, अराजकता निर्माण होते, त्यावेळेस समाज व्यवस्थेमध्ये एखादं नेतृत्व असं उदयास येतं. मॅक्स वेबरच्या भाषेमध्ये सांगायचं तर ते करिश्माई नेतृत्व असतं. आणि ते नेतृत्व समाजाचं नेतृत्व करून अराजकतेच्या गर्ततेत सापडलेल्या समाज व्यवस्थेला विकसित करण्याचं काम, त्या समाजातील असणाऱ्या लोकांना व्यवस्थित जीवन जगण्याची संधी प्राप्त करून देण्याचं काम ते नेतृत्व करत असतं. म्हणून कोणत्याही समाज व्यवस्थेला जेव्हा नेतृत्व चांगलं लागतं त्यावेळेस त्या राष्ट्रांचा अधिक विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला माहित असेल की रशियन राज्यक्रांतीचं उदाहरण आपण घेऊ. 1917ला रशियन राज्यक्रांती झाली आणि ही रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर निकोलस झारला सत्तेवरून खाली खेचलं. त्याच कालखंडात तुम्हाला माहित असेल पहिलं महायुद्ध सुद्धा सुरू होतं. आणि ही रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर तुम्हाला माहित नसेल, जगातला सर्वात मोठा पैदल लॉंग मार्च जर कोणी काढला असेल तर तो लॉंग मार्चचा रेकॉर्ड लेनिनच्या नावावर आहे. त्या रशियातील असणाऱ्या सगळ्या लोकांना राजसत्तेच्या विरोधात जागृत करून रस्त्यावर उतरविण्याचं काम लेनिनच्या नेतृत्वाने केलं आणि त्या निकोलस झारला सत्तेवरून खाली खेचून तिथे साम्यवादी समाजव्यवस्था निर्माण करण्याचं काम लेनिननी केलं. मग नंतर स्टॅलिन आला, लेनिन आला, यांनी साम्यवादी समाजव्यवस्था निर्माण करण्याचं काम रशियामध्ये केलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा रशिया ही आर्थिक महासत्ता म्हणून समाजामध्ये दोन ज्या महासत्ता उदय असलेल्या त्यात रशिया एक होती. नंतर 90 नंतर रशियाचे तुकडे झाले. सोव्हिएत रशियन जे काही युनियन होतं त्याचे तुकडे झाले आणि वेगवेगळे राजकीय घटक निर्माण झाले. हा रशियाचा 90च्या नंतरचा इतिहास वेगळा आहे, गोर्बाचोवच्या कालखंडानंतर. त्या बाबी आपण सोडू. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की जेव्हा जेव्हा समाज व्यवस्थेमध्ये चुकीच्या धारणा निर्माण होतात, अराजकता निर्माण होते, तेव्हा तेव्हा समाज व्यवस्थेमध्ये कुठलं तरी असं एक नेतृत्व उदयास येतं किंवा सामूहिक नेतृत्व निर्माण होतं की ज्या सामूहिक नेतृत्वाला प्राप्त असणारी परिस्थिती ही अन्यायकारक वाटायला लागते आणि त्या प्राप्त असणाऱ्या परिस्थितीच्या विरोधात, शोषणकारी व्यवस्थेच्या विरोधात, अराजक निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधात लोक विद्रोह करून नेतृत्व उभे राहतात. कधी कधी ह्या विद्रोह करणाऱ्या लोकांचं कोणीतरी एखादं नेतृत्व करतं किंवा सामूहिकपणे नेतृत्व समाजात उदयास येतं आणि त्या कालखंडामध्ये समाज व्यवस्थेच्या विकासाला पोषक असणारी परिस्थिती निर्माण करून समाजाचं पुनर्निर्माण करण्याचं काम तो समाज किंवा त्या समाजातील समाज सुधारक करत असतात किंवा समाजशास्त्रज्ञ करत असतात. थोडंसं धार्मिक दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानाम धर्मस्य तदात्म्यम् सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्याही पुढे जाऊन दुसरं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर ऑगस्ट कॉम्ट सारखा विचारवंत जो ऑगस्ट कॉम्ट उदयास आला त्यामागचं कारण काय होतं? समाजशास्त्राच्या उदयामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. फ्रान्सची राज्यक्रांती झाली होती आणि संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये एक अराजकता निर्माण झालेली होती. समाज व्यवस्थेची पूर्णतः घडी ही विस्कळीत झालेली होती आणि विस्कळीत झालेल्या या समाज व्यवस्थेच्या घडीला पुनर्स्थापित करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर असं कुठलं तरी एक शास्त्र समाजाचं उदयास आलं पाहिजे की ज्या शास्त्राच्या माध्यमातून समाज व्यवस्थेचा व्यवस्थित अभ्यास करता येऊ शकला पाहिजे आणि ज्या त्या शास्त्राच्या माध्यमातून विस्कळीत झालेली समाज व्यवस्थेची पुनर्स्थापना ही व्यवस्थितरित्या करता आली पाहिजे. असं करण्यासाठी म्हणून सामाजिक पुनर्निर्माणाचं काम हे समाजशास्त्रज्ञांच्या माध्यमातून किंवा समाजशास्त्राच्या माध्यमातून. ज्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दलितांवर एवढा अनन्वित अत्याचार केला जात होता, पिढ्यानपिढ्यांपासून शोषणाचे शिकार बनलेले होते, वेठबिगारी पद्धतीचे शिकार बनलेले होते, अमानवीयतेचं जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं होतं, जगणं हे त्यांना रोजचा दिवस जगणं हे त्यांना रोजच्या जगण्याची ही ती सजा होती,
अशा प्रकारच्या असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांसारखा महामानव जन्माला जर आला नसता तर या देशातील पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित असणाऱ्या दलित आणि निम्न जाती वर्गातील लोकांचा उद्धार झाला नसता. कारण का तर त्यांची असणारी समाज व्यवस्था किंवा तत्कालीन असणारी समाज व्यवस्था ही किती अन्यायकारक होती आपल्याला माहिती आहे. बाबासाहेबांचे सगळे लढे आपण अभ्यास किंवा अनेकदा ऐकलेले आहेत. त्यांना प्रतिकात्मक स्वरूपाच्या साठी अनेक आंदोलनं करावी लागली. मंदिर प्रवेशाचं आंदोलन करावं लागलं. पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता किंवा त्यांना पाणी दलित समाजातील व्यक्तींना शिव दिल्या जात नव्हतं म्हणून महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. काळाराम मंदिरात प्रवेशाचं त्यांना आंदोलन करावं लागलं. येवल्यामध्ये सभा घेऊन सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यांना सांगावं लागलं की ही जे अनन्वित अत्याचार करणारा जो धर्म आहे तो मानवतावादी धर्म होऊ शकत नाही. म्हणून मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी त्यांना घोषणा का बरं करावी लागली. तर तत्कालीन असणारी समाज व्यवस्था ही अनन्वित अत्याचार करणारी होती आणि ती अराजक असणाऱ्या सामाजिक व्यवस्थेमध्ये पुनर्निर्माण करण्याचं काम हे समाजशास्त्रज्ञ करत असतात, समाजशास्त्र करत असतो. कारण का तो प्राप्त असणारी अराजकीय परिस्थिती ही जर मानवांवर अन्यायाने अत्याचार करणारी असेल तर या व्यवस्थेच्या विरोधात आवाज त्या समाजातील असणारे समाजशास्त्रज्ञ, समाज सुधारक, सामाजिक अभ्यासकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उठवत असतात. आणि म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासाचा ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं आपल्याला सांगता येतं. कारण का तर अराजकीय असणारी परिस्थिती, अराजकता निर्माण झालेली परिस्थिती ही लोकांवर अन्यायाने अत्याचारक असेल तर त्या परिस्थितीच्या संदर्भात सजग होऊन समाजासमोर त्या परिस्थितीच्या संदर्भातले मुद्दे मांडण्याचं काम, लोकांना जागृत करण्याचं काम हे समाज सुधारक करत असतात, समाजशास्त्रज्ञ करत असतात. ते वास्तव समाजाच्या समोर मांडण्याचं काम समाजशास्त्रज्ञ करत असतात. म्हणून सामाजिक पुनर्निर्माण करण्याचं काम हे समाजशास्त्र करते असं आपल्याला म्हणता येतं. याचं उदाहरण शेवटचं घेऊन आज आपण थांबणार आहोत की ज्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला त्यानंतर भारतीय समाज व्यवस्थेची स्थिती सुद्धा हीच होती. तत्कालीन राज्यकर्त्यांसमोर सर्वात मोठा भीषण समस्या होती. या देशाची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या वसाहतवादी असणाऱ्या ब्रिटिशांच्या राजसत्तेने भारताला पूर्णतः खोकलं करून ठेवलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या गर्ततेत टाकलेलं आहे. सगळी काही संपत्ती होती ती लुटून त्यांनी नेलेली आहे आणि कंगाल करून भारत हा आज आपल्या हातात देत आहेत. तर अशा असणाऱ्या भारतामध्ये बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, निरक्षरतेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, लोकांना राहायला घरं नाही, शुद्ध पिण्याचं पाणी नाही, लाईट नाही आहे, प्राथमिक गरजांसाठी सुद्धा लोकांच्या एवढ्या मोठ्या भीषण समस्या त्यांच्या समोर आहेत. तर अशा असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये, अशा असणाऱ्या भारतीय समाज व्यवस्थेची पुनर्स्थापना आपल्याला करायची आहे. त्या काळात तत्कालीन राज्यकर्त्यांसमोर हे प्रश्न होते आणि या राज्यकर्त्यांना सपोर्ट करून भारतीय समाज व्यवस्थेचं पुनर्निर्माण करण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलं त्यात समाजशास्त्राची आणि समाजशास्त्रज्ञांची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास हा सामाजिक पुनर्निर्माणासाठी आवश्यक असतो असं आपण ठामेठोकपणे सांगू शकतो आणि ते सुद्धा समाजशास्त्राच्या अभ्यासाचं एक महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं. तर हे 5 मुद्दे आज आपण इथं पाहिले. तर बाकीचा उर्वरित राहिलेला जो भाग आहे तो आपण उद्याला पाहू आणि आज इथे आपण थांबू. 2 मिनिटात आपण क्लास बंद करणार आहोत. कोणाला काही विचारायचं असेल तर माईक ओपन करा आणि काही प्रश्न असतील की जे शिकवलेलं आहे जर समजलं नसेल. हॅलो, 5व्या पॉइंटची हेडिंग सांगा सर. सामाजिक पुनर्निर्माण करणे. कोणाला काही प्रश्न असतील जे शिकवलेले आहे समजलं का सगळ्यांना? मला रिप्लाय देत चला, बोलत चला. आज जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना समजलं का ते मला सांगा. हो सर. जर समजलं नसेल तर प्रश्न वगैरे विचारत चला. ग्रुपवर वगैरे प्रश्न ज्यावेळेस टाकायचे ग्रुपवर टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना समजलं का? हो सर. थांबायचं का मग आज आपण इथे? आज थांबू आपण इथे. उद्याला परत आपण आता पुढचा भाग पाहू. ठीक आहे.